खरं तर निकोप लोकशाही वाढली पाहिजे, टिकली पाहिजे हा प्रश्न एक लक्षात घ्या. हा प्रश्न फक्त लोकशाही चॅनलचा नाही आहे. लोकशाही एक वृत्तवाहिनी आहे जी प्रातिनिधिक आहे, एक सिंबल आहे, सिंबॉलिक आहे. आम्ही लढतोय, आमचं काम करतोय, पत्रकार म्हणून आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न लोकांसमोर करतोय. पण देशामध्ये आपला भारत हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो आणि या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारी पत्रकारिता जी अंकुश ठेवण्याचं काम करत असे सत्ताधाऱ्यांवरती, लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करत असे, त्याच्यामध्ये या पत्रकारितेला, पत्रकारांना, वृत्तवाहिन्यांना हे मोकळेपणाने काम करता यावं, त्यांना भूमिका त्यांची मांडता यावी, लोकांचे प्रश्न उपस्थित करता यावे आणि जे यासाठी जबाबदार आहे त्यांना जबाबदार धरता यावं यासाठी काम करत असते. त्यामुळे हा प्रश्न फक्त एका वृत्तवाहिनीचा नाही आहे. हा प्रश्न आहे देशातल्या स्वातंत्र्याचा, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा, फ्रीडम ऑफ स्पीच जे घटनेने आपल्याला दिलेलं आहे. आज प्रत्येकजण याबाबत जेव्हा आपली भूमिका मांडत असतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती, कोणी राजकारणी असतील, राजकीय प्लॅटफॉर्म्सवरती आपली भूमिका मांडत असतील, सामाजिक कार्यकर्ते सामाजिक प्लॅटफॉर्म्सवरती आपली भूमिका मांडत असतील, पण हे सगळं करत असताना त्यांच्या सगळ्यांच्या मनात इथे शेवटचा जो माणूस असतो या देशातला, जो या संपूर्ण उतरंडीमध्ये, सामाजिक उतरंडीमध्ये शेवटच्या टप्प्यावरती असतो, त्याला कसा न्याय देता येईल ही त्याची भूमिका असते. आणि ते करत असताना त्याला तितकंच निकोप, तितकंच एक सुदृढ असं वातावरण त्याच्या आजूबाजूला असावं अशी त्याची अपेक्षा असते. आणि म्हणून इथे वृत्तपत्रांचं फ्रीडम, वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य टिकलं पाहिजे असं अनेकांचं मत असतं. आणि त्यासाठीच वृत्तपत्र आणि त्यांचं स्वातंत्र्य, वृत्तवाहिन्यांचं स्वातंत्र्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत आणखी काही पाहुणे जोडले जातात. राजू परुळेकर, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आपल्यासोबत जोडले जात आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. मागे जेव्हा लोकशाही वृत्तवाहिनीवरती अशाच प्रकारचा बॅन आला होता तेव्हा देखील तुम्ही आपली भूमिका मांडली होती, पण त्याच्याही पेक्षा यावेळेस कारवाई जास्त आमच्यावरती हार झाली आहे. 30 दिवसांसाठी लायसन्स सस्पेंड करण्यात आलंय. मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी आणीबाणीची परिस्थिती आहे, की आता परिस्थिती अशी आहे की हम दो आणि हमारे दो यांची आरती ओवाळली नाही तर तुम्हाला तत्काळ शिक्षा होते. परंतु लक्षात घे कमलेश की अशा प्रकारची शिक्षा हे आपल्या पत्रकारांसाठी किंवा स्वतंत्र विचाराच्या माणसासाठी किंवा विचार स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माणसांसाठी एक मेडल आहे. तर तुम्हाला दुसऱ्यांदा आता हे मेडल आणि जास्त मोठं मेडल मिळालेलं आहे. अर्थात आरती ओवाळणारे लोक भरपूर आहेत ज्यांना गोदी मीडिया असं आपण संबोधतो, तर त्यांना पॅकेजेस मिळत असतील आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लक्झरीज मिळत असतील, पण आयुष्यामध्ये प्रचार स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं स्वातंत्र्य टिकवण्याकरता फार थोड्या वेळा इतिहासात अशी संधी मिळते पत्रकारांना की त्यांना अशा प्रकारचं मेडल मिळतं आणि अशा प्रकारे लढा द्यावा लागतो. तर मला वाटतं कमलेश, एकाच वेळेला हा त्रासदायक आहे, वेदनादायक आहे आणि प्रोसेस ही टॉर्चर आहे. आणि या सरकारची भूमिकाच हीच आहे की प्रोसेस अशी टॉर्चरच करायची की तो मनुष्य कंटाळून ते सोडून गेला पाहिजे. पण ती प्रोसेस चालू ठेवून ते टॉर्चर सहन करून तुम्ही लढतायत आणि तुमच्यावर बंदी घातली अशा वेळेला दुसऱ्यांदा 30 दिवसाची. मला वाटतं हे एक मेडल आहे एक प्रकारचं. आणि मला एवढंच सांगावं असं वाटतं, आपण कॉम्रेड्स आहोत, म्हणजे आपण बंधू आहोत, एकच कामाचे भाग आहोत, फ्रॅटर्निटीचे भाग आहोत. मला सांगावं असं वाटतं की तुम्ही अजिबात खचून किंवा दमून न जाता हा लढा पूर्ण लढावा. न्यायालयाकडनं पण फार अपेक्षा आपण करू नये, कोणत्याच इन्स्टिट्यूशन आता स्वतंत्र राहिले नाहीत, परंतु स्वतःमध्येच मीडियामध्ये एवढी ताकद आहे आणि माणसांमध्ये एवढी ताकद आहे की माणसं मोठमोठ्या सत्ता उलथवून टाकू शकतात आणि जग बदलून टाकू शकतात. एका माणसाचा विचार हा सुद्धा जग बदलणारा ठरतो, असं जगात अनेकदा झालेलं आहे. त्यामुळे हे जे कमलेश तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते कसं त्रासदायक असलं तरी आपदा में अवसर आहे असं मी तुम्हाला सांगेन. एक दिवस असा येईल की इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा राईट साइड ऑफ द हिस्ट्री कोण कोण होते यांची नावं लिहिली जाईल, तेव्हा लोकशाही चॅनल, कमलेश सुतार, त्यांचे सहकारी आणि ज्यांनी सत्ता पक्षाच्या दलाल आणि एक्स्टॉर्शनिस्ट, खंडणीखोरांची लफडी बाहेर काढली, त्याच्यासाठी तुमचं कौतुक केलं जाईल आणि त्या इतिहासात तुम्ही अजरामर होणार याबाबत माझ्या मनात शंका नाही. माझ्या परीने तुमच्यासाठी जे लढता येईल, जे बोलता येईल ते मी करीनच. पण मला प्रत्येकाला आवाहन करायचं आपल्या क्षेत्रातले जे अजून ज्यांची विवेक बुद्धी जागी आहे की लोकशाही चॅनल आणि कमलेश सुतार आणि त्यांची टीम जी आहे सगळी 300-350 लोकांची, त्यांच्यासाठी सतत लढत राहिलं पाहिजे.
विरोधी पक्ष, इलेक्शन कमिशन, न्यायालय या कोणावरही आता माझा विश्वास नाही. पण भारतीय माणसावर मात्र माझा विश्वास आहे. ती तुमच्यासाठी नक्की लढतील आणि ती लढाई जिंकून पण देतील, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. हे दुसरं मेडल आहे कमलेश. अशी मेडल्स मिळत राहणं हे पत्रकाराच्या आणि पत्रकारितेच्या जीवनात, आयुष्यात हे अत्यंत भाग्याचं आहे. ते तुमच्या वाट्याला आलेलं आहे, भले त्याचा त्रास असला तरी. नाही, हा त्रास नाही आहे, हे मेडल निश्चितच आहे. पण हा लढा तुम्ही म्हटलात आम्ही खचून जाणार, आम्ही अजिबात खचून जाणार नाही. ही लढाई आमची अशीच सुरू राहील. मला काही घटनाक्रम इथे सांगायचे आहेत, पण तत्पूर्वी आपल्यासोबत आणखी जे काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.